आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज आपण चर्चा करणार आहोत डान्स बार बंदीबाबत। सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला जो आहे तो प्रलंबित आहे। जेव्हा जेव्हा ही केस सुनावणीला येते तेव्हा सुप्रीम कोर्ट काहीतरी सरकारला सुनावतं। त्याप्रमाणे कालही सुप्रीम कोर्टाने सरकारला 4 गोष्टी सुनावलेल्या आहेत। भीक मागण्यापेक्षा डान्स बारमध्ये काम करण्यात काय वाईट आहे असा प्रश्न सरकारी वकिलांना सुप्रीम कोर्टाने विचारलेला आहे। नेमकं चाललं आहे काय? सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकार यामध्ये संघर्ष चालला आहे का? राज्य सरकारने अटी घातल्या त्या डान्स बार मालकांना मान्य नाही आहेत का? नेमकं होतं आहे काय? घोळ का निर्माण झाला आहे? बंदी घालायची तर सरळपणे बंदी का घालता येत नाही आहे? या सर्व प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्यासोबत आहेत भाजपचे नेते सुनील राणे, माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार विद्याताई चव्हाण, माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, पुण्याहून माझ्यासोबत आहेत बारबाला युनियनच्या अध्यक्षा वर्षा काळे, ज्या अनेक वर्ष हा खटला लढत आहेत, आणि माझ्यासोबत आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदेसुद्धा। मी चर्चेला सुरुवात करणार आहे वर्षा काळे तुमच्यापासून। मला हे विचारायचं आहे, नेमकं होतं आहे काय कोर्टामध्ये? दरवेळेला तारीख पडते, केस सुनावणीला येते, सुप्रीम कोर्ट काहीतरी सरकारला विचारतं, सरकारी वकील उत्तर देतात, पुन्हा तारीख पडते। नेमकं चाललं आहे काय कोर्टामध्ये हे जरा सुरुवातीला आम्हाला समजावून सांगा वर्षा काळे। नाही, सुरुवातीला मी असं म्हणेन की ही केस कारण की 2005ला सुप्रीम हायकोर्टामध्ये सुरू झाली। 2006ला एप्रिलला त्याचा निकाल लागला। त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ही 8 वर्ष म्हणजे 2013 पर्यंत चालली। 2013ला त्याचा निकाल आल्यानंतर 14च्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा एक नवीन कायदा म्हणजे थोडासा बदल करून तो नवा म्हणून परत आणण्यात आला। त्याला चॅलेंज करायला गेल्यानंतर असं झालं की सरकार बदललं, आणि सरकार बदलल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑक्टोबरपासून काही ऑर्डर्स सुप्रीम कोर्टाने द्यायला सुरुवात केली। ह्या ऑर्डर्सच्या नंतर त्याच्याप्रमाणे बदलत जाताना सुद्धा म्हणजे आता जे सुप्रीम कोर्टामध्ये माननीय जजेसने म्हटलं की तुम्ही निर्बंध करण्याच्या नावाखाली प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करताय, हे जजच्या लक्षात आलं। कारण 4 वेळाला ऑर्डर देऊन सुद्धा डान्स बार सुरू होऊ शकत नाहीयेत, आणि ह्याला काही तांत्रिक अडचणी निर्माण करून हे डिले करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलेलं आहे। मला असं वाटतंय की केवळ पॉलिटिकल कंपल्शन असल्यासारखं डान्स बार बंद करण्याचाच एम आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेले जे निर्देश आहे त्याप्रमाणे तिथे वेळ काढण्यासाठी अशा काही प्रकारे की आता एक नवीन त्यांनी आणलं की हे 26 नियम तयार केले, परत त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मॉडिफिकेशन केलं। मग मॉडिफाय केलेल्या कायद्यांच्या नंतर एक नवीन कायदा म्हणजे जुना जो डान्स बार बंदीचा कायदा वगळण्यात आला, आणि तो वगळून एक नवीन कायदा आता परत आलेला आहे। तर ह्या सगळ्या राजकीय खेळी किंवा मी असं म्हणेन की हा लार्जर लेवलला दुसरा पण एक प्रश्न आहेच आहे की लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी अशा ह्याच्यामध्ये ठीक आहे वर्षाकडे आपण सगळ्या मुद्द्यांची चर्चा करूया, पण याची पार्श्वभूमी आपल्या लक्षात आलेली आहे। मला सुनील राणे तुमच्यापासून सुरुवात करायची आहे। नेमकं चाललंय काय? म्हणजे सुप्रीम कोर्ट जे विचारतंय की डान्स बार तुम्हाला सुरूच करायचे नाही आहेत, कारण सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की अशा प्रकारे डान्स बार बंद करता येणार नाहीत। तुमच्या सरकारचा हेतू काय आहे? कारण सुप्रीम कोर्टापुढे जे निर्बंध घालण्यात आले, जे 26 निर्बंध, बार मालकांचं असं म्हणणं आहे हे निर्बंध अंमलात आणणं केवळ अशक्य आहे। सरकारचं काय म्हणणं आहे? नाही, त्याच्यात असं आहे, आपण जर विचार केला तर एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जवळजवळ 154 डान्स बार मालकांनी किंवा बार मालकांनी अर्ज केले, त्यापैकी एकानेही अटींची पूर्तता केली नाही। हो, म्हणजे जर आपण आजचा रिपोर्ट बघितला किंवा कालचा रिपोर्ट बघितला तर त्यामध्ये एकही अटींची पूर्तता करत नाही। फायर ब्रिगेडचं लायसन्स नाही, BMCचं लायसन्स नाही। आपल्याला एंटरटेनमेंट करायचं आहे, जर डान्स करायचा म्हटलं तर एंटरटेनमेंटचं लायसन्स घ्यावं लागेल, ते लायसन्स घेतलं नाही।
मग याच्यावर सरकारचा दोष काय? सरकार म्हणतं की जर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत तर ह्या नियमांचं पूर्तता केल्यानंतर हे करू शकता. आणि माझं असं म्हणणं आहे की आपण जर बघितलं असेल 2005ला तत्कालीन सरकारने जेव्हा ही बंदी घातली, 2005 ते 2015पर्यंत भारतीय जनता पार्टीने कधी डान्स बार सुरू करा म्हणून कोणतं आंदोलन केलं का? तर केलं नाही. मग त्या तत्कालीन सरकारच्या त्या निर्णयाला सुद्धा भारतीय जनता पार्टीने एका सामाजिक धोरणामधून सामाजिक विश्लेषण करत असताना लक्ष देऊन सांगितलं की ह्याला बंदीला भारतीय जनता पार्टीचा तेव्हा सुद्धा पाठिंबा होता. बरोबर. मग आता जेव्हा सुप्रीम कोर्टाचे आदरणीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर सरकारचं काय म्हणणं आहे? सरकार म्हणतात अटींची पूर्तता करा. बार मालक म्हणतात अटींची पूर्तताच करणार नाही, आम्हाला डान्स बार सुरू करू द्या. मला वाटतं हे काही तालिबानी धोरण असू शकत नाही आणि सरकारचं धोरण पक्कं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये 2005 ते 2015पर्यंत जे डान्स बार बंद होते त्या बंद होण्यामागे अनेक कारणं आहेत. ती कारणं आपल्या सर्वांना माहिती आहेत आणि मला असं वाटतं की या महाराष्ट्रातील जनता ह्या निर्णयाने अजिबात खुश होणार नाही अशी परिस्थिती अजून. म्हणजे तुम्हाला बार सुरूच करायचे नाहीये? थोडक्यात तुम्हाला सुरू करायचे नाही, बार सुरू सुप्रीम कोर्टापुढे काही बोलता येत नाही. नाही, सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशाची पायमल्ली होऊ नये याची काळजी सरकार घेईलच. आणि सरकारची काळजी घेत असताना, सरकार लोकांची काळजी घेत असताना, लोकांकडे बघत असताना ह्या मुद्द्याला आपण स्पर्श केलाच पाहिजे की गेले 10 वर्ष हा डान्स बार बंद आहेत. मग अचानक अशी कोणती गोष्ट घडली की हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं, जे होतंच सुप्रीम कोर्टात, आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आता डान्स बार धडाधड सुरू झाले. अशी स्थिती मला वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये सुरू होऊ शकेल. म्हणजे सुप्रीम कोर्टाने अडचण निर्माण केल्यामुळे ही परिस्थिती आली आहे. तुम्ही असे निर्बंध घालतायत की ते सुरू करणं काही शक्य नाही. हेमंत देसाई, मला तुम्हाला चर्चेत आणायचं आहे, डान्स बार सुरू व्हावेत की नाही हा मुद्दा वेगळा आहे आणि सुरू व्हावेत की नाही चर्चा आपण करू शकतो. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्हाला बंद करता येणार नाही. पण यांचंही म्हणणं बरोबर आहे. यांनी पूर्वीपासून पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांच्या गृह खातं त्यांच्याकडे असताना बंदी घातलेली आहे. पण यांनी अटी ज्या घातल्या आहेत ते इतक्या अजब आहेत की डान्स बारमध्ये जायचं आहे की बालवाडीत जायचं आहे की मंदिरात जायचं आहे हेच कळत नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की 2005 साली आबांनी हा जो निर्णय घेतला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला फायदा मिळाला, महिला वर्गामध्ये मोठा पाठिंबा मिळाला. हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष असेल किंवा कुठलाही पक्ष असेल यासंबंधी आबांसारखीच भूमिका घेणार हे स्पष्ट आहे. फडणवीसांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला डान्स बार आम्ही सुरू करून देणार नाही असं अगोदर म्हटलं होतं. न्यायालयाची चपराक बसल्यानंतर त्यांनी, तुम्ही म्हणालात की 26 अटी घातलेल्या होत्या, त्यातल्या 4 अटी त्यांना बदलायला लागल्या. त्यानंतर पुन्हा कोर्टाने सांगितलं तर त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आता तिथे रेलिंग किती फूट असावं, नंतर त्याच्यामध्ये डिव्हिजन किती असावे, म्हणजे प्रेक्षक आणि नृत्य एक याच्यामध्ये किती अंतर असावं, इतक्या बारीकसारीक, नंतर CCTV कॅमेरे प्रवेशद्वाराशी दारू दिली जाणार नाही का आत बसवावेत, म्हणजे इतके याच्यामध्ये दोन्ही बाजूनी गोष्टी आहेत की न्यायालयाने सुद्धा गेल्या काही दिवसामध्ये जर आपण बघितले तर लोकलमध्ये गर्दी असेल तर सिनियर सिटीजनला प्रायोरिटी द्या, लोकल गर्दीच्या वेळी तुम्ही जास्त चालवा, नंतर सुट्टी ऑफिसच्या वेळा बदल्या, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने सांगितलं किंवा हायकोर्टाने सांगितलेल्या आहेत की आता याच्यामध्ये म्हणजे सरकार अनेक बाबतीत बेजबाबदारपणाचा कळस करत आहे, म्हणून न्यायालयाला हस्तक्षेप करायला लागतो. पण न्यायालयाचं सुद्धा याच्यामध्ये आपल्या मर्यादेपेक्षा जास्त न्यायालय हस्तक्षेप करत आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये कुठच्या डान्स बारच्या प्रकरणात डान्स बार असेल किंवा अन्य अनेक बाबतीत या अटींबद्दल आपण बोलतोय, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझं असं म्हणणं आहे म्हणजे राज्य सरकारने या अटी घालून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बगल दिली आहे का? एक गोष्ट अशी आहे की सुप्रीम कोर्टाने डान्स बार बंदी करता येणार नाही असं म्हटलं आहे. राज्य सरकारची मनातली इच्छा आहे की डान्स बार कधीही सुरू होऊ नयेत, हे स्पष्ट आहे. आणि याच्यामध्ये न्यायालयाने ज्या अटी घातलेल्या आहेत त्या प्रॅक्टिकल आहेत असं मला वाटत नाही. तेव्हा सरकारला काहीतरी एक लक्षात घ्या तिथे की तिथे अनेकदा स्त्रियांशी, म्हणजे ज्या बारबाला आहेत त्यांच्याशी गैरवर्तन होतं हे स्पष्ट आहे. अनेकदा आपण माहिती आहे की डान्स बार बंदी झाल्यानंतरच्या काळात सुद्धा अनेक बार सुरू होते आणि काही बारमध्ये गुप्तपणे वाटा होत्या की जिथे जर पोलिसांची रेड पडली तर आत लपवण्याच्या गोष्टी आहेत. अशा इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की याच्यामध्ये सरकारला काहीतरी प्रॅक्टिकल मार्ग काढायला लागेल. सरकारने काहीतरी प्रॅक्टिकल मार्ग काढायला सुरुवात केली ती त्याला न्यायालय आक्षेप घेतं. आता याच्यातनं मार्ग कसा काढायचा? दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या डान्स बारना परवानगी दिली या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर, त्या डान्स बारला परवानगी दिल्यानंतर सुद्धा
त्या संबंधित अधिकाऱ्यांचा ज्याचा रिपोर्ट आला होता त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन सरकारने केलं की परवानगी दिली कशी बाबा यांना, ही चुकीची परवानगी दिलेली आहे. म्हणजे सरकारची भूमिका अशी की डान्स बार सुरू होऊ नयेत हे स्पष्ट आहे. अटी अत्यंत कडक घालण्यात आलेल्या आहेत. तेव्हा सरकारला सुद्धा निखळ स्पष्टपणे भूमिका घ्यायला लागेल की आमची इच्छा आहे की डान्स बार सुरू होऊ देऊ नये. त्या दृष्टीने आर्ग्युमेंट झालं पाहिजे. ते आर्ग्युमेंट न्यायालयामध्ये चांगल्या प्रकारे झालं नाही. ठीक आहे, प्रतिज्ञापत्र मला वेळेवर विद्याताईंना या चर्चेत आणायचं आहे कारण केवळ सरकारची भूमिका नाही आहे, महाराष्ट्रातले सर्व पक्ष या भूमिकेशी सहमत आहेत आणि मुळात आर पाटलांनी बंदी घातली होती. पण मला असीम सरोदे तुम्हाला विचारायचं आहे, सुप्रीम कोर्टाचा एवढा आग्रह का की डान्स बार सुरू करा म्हणून? डान्स बार बंद राहिले तर काय फरक पडतोय? नाही, जसं हेमंत देसाई म्हणाले त्याचाच एक पुढचा भाग मला सांगून ते प्रश्नाची सुरुवात करतो की मुळात सर्वोच्च न्यायालयाला किंवा उच्च न्यायालयाला किंवा कोणत्याही न्यायालयाला फॉर दॅट मॅटर हे अधिकार आहे की त्याच्यातली कोणत्याही निर्णयातली कायदेशीरता त्यांनी तपासली पाहिजे. आता घटनात्मक कायदेशीरता तपासण्याच्या पलीकडे जेव्हा न्यायालय जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा मला वाटते त्याच्यामध्ये एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. आणि आज काल त्यांनी जे वाक्य म्हटलं की भीक मागण्यापेक्षा डान्स करणं काय वाईट आहे, तर मला वाटतं की दोन्ही भीक मागणे असेल किंवा डान्स असेल त्यांची तशी काही तुलना होऊ शकत नाही. आणि दुसरं, दोन्ही गोष्टींमध्ये शोषण आहे. त्यामुळे ते शोषण होऊ नये या संदर्भात काही नियम करणं हाही सरकारची जबाबदारी आहे. त्यांनी ती तेवढ्यापुरतीच पाळली पाहिजे. आता डान्स बारवर बंदी करायची आणि त्या स्त्रियांना कोणताच पर्याय उपलब्ध करून द्यायचा नाही, तर या 10 वर्षात काय स्त्रियांचं आणखी शोषण झालेलं आहे ज्या डान्स बारमध्ये डान्स करायच्या, त्याच्याबद्दलचा अभ्यास सरकारने केला आहे का तर नाही केलेला आहे. आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते आधी जेव्हा ते त्यांचा कायदा फेटाळण्यात आला तेव्हा. त्यामुळे आता पण जो कायद्याचं नाव जे त्यांनी होतं ते पूर्वीचं ठेवून त्याला आणखी जोड दिलेली आहे की या डान्समध्ये डान्स बारमध्ये काम करणाऱ्या महिलांचं शोषण रोखणारा कायदा असं त्याला स्वरूप दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या शोषणाला सगळ्यांचाच विरोध असला पाहिजे. परंतु नैतिकतेची ही जी स्पर्धा सुरू झालेली आहे जणू काही की सरकार जास्त नैतिक आहे की न्यायालय जास्त नैतिक आहे, अशा स्वरूपाची ही स्पर्धा असू शकत नाही. आणि त्यामुळे मला वाटते की घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो भाग आहे, जीवन जगण्याच्या हक्काचा भाग आहे, पण हे सगळे स्वातंत्र्य आपल्याला अनिर्बंध पद्धतीने मिळालेले नाही आहे. तर त्याच्यावर वाजवी बंधनं घालता येतात आणि तसा कायदा किंवा तसे नियम केले जाऊ शकतात. परंतु ते नियम अवास्तव आणि अवाजवी असतील, लोकांच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण करणारे असतील तर ते कोणतेही टिकू शकत नाही. सरकारला आता वारंवार लक्षात आल्यावर पुन्हा तसेच नियम करायचे आणि तशीच जबरदस्ती करायची. तुम्ही कसं म्हणालात की एवढे कडक नियम करायचे. असीम सरोदे, मुळात सांगा की डान्स बारची बंदी उठवताना सुप्रीम कोर्टाची भूमिका काय होती? त्यांची भूमिका हीच होती की प्रत्येकाला जीवन जगण्याचा हक्क आहे आणि अचानक तुम्ही कोणतं तरी जे कलेवर आधारित उपजीविका करतात त्यांचं जीवन बंद करू शकत नाही. परफॉर्मन्स या कॅटेगरीमध्ये डान्स येतो, त्यामुळे तो पाहणाऱ्याचा दृष्टी जर खराब असेल तर त्याला डान्स करणारे काही करू शकत नाही. आणि म्हणून मग त्यांचं शोषण तुम्ही थांबवलं पाहिजे. पण अशा प्रकारे उदरनिर्वाहाचं साधन हिसकावून घेणं कोणाचं तरी आणि अचानक त्यांना वेगळंच काहीतरी जीवन जगा असं सांगणं हे चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, पर्यायी कोणती जीवन जगण्याची व्यवस्था न करता एकदम बंदीच्या स्वरूपात आपण जी कायद्याची आणि नैतिक त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो तो बरेचदा फसवेगिरी असते स्वतःचीच आणि ते घटनात्मक दृष्टिकोनातून पण फिट बसत नाही. या दृष्टिकोनातून न्यायालयाने आधीचा निर्णय फेटाळून लावलेला होता. विद्याताई, न्यायालयाला हे पटवण्यात आपल्याला अपयश काय येत आहे सतत? तुमच्या सरकारलाही आलं, या सरकारलाही आलं की ही बंदी योग्य आहे म्हणून? नाही, मला असं वाटतं न्यायालयाचा सन्मान आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे आणि त्या बंधनात नेहमी आपण सगळेजण राहतो. परंतु आज आपण बघितलं तर विधिमंडळाचे सुद्धा काही अधिकार आहेत. म्हणजे कायदे करणं हा विधिमंडळाचा अधिकार असताना, त्यांनी कायदे केलेले असताना त्याच्यामध्ये हा नियम असा नाही, तो नियम तसा नाही, अशा प्रकारे जे ऑब्जेक्शन घेतले जात आहेत. आणि सगळ्यात म्हणजे पहिल्यांदा मला आठवतं की हा डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा की तुम्ही 5 स्टार हॉटेल आणि इतर हॉटेल्समध्ये जर सुरू ठेवत असाल तर याच्यामध्ये सुद्धा बंदी घालता कामा नये. तर मला असं वाटतं सरसकट 5 स्टार हॉटेलपासून सगळ्यांची बंदी करून नवीन कायदा आणला असता तर तो जास्ती हे झाला असता. परंतु आता ज्यावेळेस आर पाटलांनी हा कायदा आणला होता तेव्हा मला अजून आठवतं 2005 साली की त्यावेळेस समाजातलं वातावरण खूप बिघडलेलं होतं. म्हणजे आज पनवेलपासून ते मुंबईपर्यंत इतके बार झाले होते आणि संबंध कॉलेजमध्ये जाणारा तरुण वर्ग हा त्या बारमध्ये जात होता. रात्रीच्या गाड्या फास्ट चालवणं, अनेक ॲक्सिडेंट होणं, आपल्या आयांचे आज्यांचे खून करून पैसे, सोन्याचे दागिने घरातले चोरणं, अशा प्रकारचे जे इन्सिडंट्स, घटना ज्या वाढल्या होत्या. आणि डान्स बार
बार हे एक गुन्हेगारीचं एक तिकडे रॅकेटच तयार झालं होतं, म्हणजे त्यांचे अड्डे तयार झाले होते. आणि म्हणून समाजातनं अशी मागणी आली होती, लोकांकडनं अशी मागणी आली होती की ह्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे आणि हे बंद झाले पाहिजे. आणि म्हणून हा समाजाच्या हितासाठी हा कायदा करण्यात आला होता. आणि शेवटी कोर्टाला काही मर्यादा असतात की कायदा आणि ह्याच्यामध्ये ते निर्णय घेत असतात. परंतु जे निवडून आलेले प्रतिनिधी असतात यांनी समाजासाठी यांची काही जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीतनं कुठून तरी हा कायदा आणला असताना कुठेतरी कोर्टाने मला असं वाटतं कुठेतरी जास्ती म्हणजे आता ह्या सुप्रीम कोर्टाचं हे जे कालचं विधान आहे की ह्या बायकांनी भीक मागण्यापेक्षा हे नाचलेलं बरं, म्हणजे मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की हे काय चाललेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही तुलना करत असाल, कोर्टाने आपल्या मर्यादांचं उल्लंघन केलंय, निश्चितच उल्लंघन केलेलं आहे. आणि मी मध्ये दिल्लीला गेलेले असताना महिलांचं आमचं एक हे होतं, तिथे एक रिटायर सुप्रीम कोर्टच्या एक जज, नाव नाही सांगणार मी, महिला जज आहेत, त्या भेटल्या, त्यांना चर्चेसाठी बोललो होतो आणि त्यांना मी विचारलं की अशा प्रकारे निर्णय कसा होऊ शकतो. तेव्हा त्या आता इतक्या संतापल्या होत्या, त्या म्हणाल्या अशा प्रकारे निर्णय घेतात म्हणजे आम्हाला सुद्धा आता ह्याचं हे वाटायला लागलेले. म्हणजे शेवटी त्या म्हणाल्या मला अशा कुठल्या निर्णयावर कॉमेंट करता येणार नाही, पण त्यांनी सुद्धा आपला राग याच्यावरती व्यक्त केला. ठीक आहे, वर्षा काळे एक मिनिट बोला. एकच फक्त वाक्य सांगतो, भीक मागण्यापेक्षा डान्स केलेला बरा. म्हणजे हे हिंदी सिनेमासारखं झालं की नायिकेचा निराधार झाली तर डायरेक्ट ती भीक मागायला लागते किंवा एकदम गैरमार्गाला लागते. दुसरे मार्ग नाहीत का चांगले जगण्याचे. आणि अनेक लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी रोजगार मिळतोय ना, म्हणजे वडापावची गाडी असल्यापासून ते मोलकरीण म्हणून काम करण्यापर्यंत सन्मानाने काम करता येतं. झोपडपट्ट्यांमध्ये अनेक गरीब मुली काही डान्स करायला जात नाही, त्यांना स्वाभिमान असतो आणि त्यांना असं वाटतं आपलं शील जपून त्या काही ना काही उद्योगधंदे छोटे छोटे करत असतात, घरकाम करत असतात, छोटे ज्वेलरी वगैरे या ज्या बारमध्ये काम करणाऱ्या मुली आहेत त्यांनी ते करायला पाहिजे, निश्चित करू शकतात वेगळे व्यवसाय स्वीकारले म्हणजे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो असं जे म्हटलं जातं ते चूक आहे. त्यांना जर काही काम करायचं असेल तर पण त्यांना तो फुकटचा आणि अगदी कमी श्रमामध्ये आणि सहज मिळणारा पैसा हवा असतो, म्हणून ते अशा प्रकारे त्याला आपण म्हणतो की त्यांचे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. वर्षाकडे मूळ मुद्दा हाच आहे की या ज्या बारमध्ये काम करणाऱ्या मुली आहेत त्यांचं पुनर्वसन सरकारने केलं नाही, त्याला कोर्टाने कायम आक्षेप घेतलेला आहे. पण आत्ता जे विद्याताई म्हणतायत की समाजामध्ये या बारमुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती, अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली होती, ही गोष्ट लक्षात घ्यायची नाही का? तुमची काय भूमिका आहे? तुम्ही कोर्टामध्ये काय सांगत आहात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे डान्स बार बंदी हे जे नाव पॉप्युलर करण्यात आलं, ह्या नावावरच माझं ऑब्जेक्शन आहे. कारण डान्स बार बंदी कधीही करण्यात आली नाही. 2005 सालीचा कायदा जरी आपण पाहिला तर बारमधील नृत्यावर बंदी आणण्यात आली, परंतु त्याच बारमध्ये ज्या शोषणाच्या विरोधात आपण महिलांच्या बोलतोय अशाच महिला ह्या वेटरचं पण काम करतात आणि ऑर्केस्ट्राचं पण काम करतात, ऑर्केस्ट्रामध्ये गायिकेचं काम करतात. आणि त्यामुळे महिलांच्या शोषणाच्या विरुद्ध सरकारने भूमिका घेतली ह्याच्याशी मी सहमत नाही. त्यांनी नृत्य करणाऱ्या स्त्रियांना जास्त पैसे मिळतात आणि आम समाजातनं जी लोक तिथे जातात त्यांच्या प्रोटेक्शनसाठी जणू काय हा कायदा केला असाच तो सर्व आविर्भाव होता आणि तो कायद्यामध्ये स्पष्ट रिफ्लेक्ट होत होता. माझी भूमिका अशी आहे की पहिल्यांदा मी पुनर्वसनाची जेव्हा मागणी केली तेव्हा माझं म्हणणं होतं की जर तुम्ही हे काम काढून घेतलं, सारासार विचार केला, तर ह्या मुलींना दुसरं काहीतरी काम मिळण्याची गरज आहे. मग या मुलींना कोणत्या प्रकारचं काम मिळावं, तर हॉटेल इंडस्ट्रीशी संबंधित ते नृत्य करण्याचं काम करत होत्या आणि म्हणून हॉटेल इंडस्ट्रीशी संबंधितच कामांच्या 150 कामांची यादी आम्ही काढली होती की ह्या प्रकारचे व्यवसाय ह्या मुली करू शकतात. परंतु त्याच्या साठीचा जो प्रतिसाद मिळाला तो अत्यंत वाईट होता, तो खिल्ली उडवणारा होता आणि एकाही बारबालेचं पुनर्वसन सरकारने केलं नाही. आणि म्हणून मग जेव्हा बंदी आली त्या बंदीच्या विरोधात लढणं हे माझं क्रमप्राप्त असं कर्तव्य झाल्यासारखं मला वाटायला लागलं. कारण बेसिकली तुम्ही विचार करा की वेटर म्हणून तिथे काम करणं महिलांना अलाउड आहे, सिंगर म्हणून काम करणं अलाउड आहे, एका छताखाली 3 स्त्रिया काम करतात, एकीचं शोषण होतं, हे कोणतं न्यायालय मला वाटत नाही की मान्य करू शकेल. आणि असं डिस्क्रिमिनेशन प्रत्येक ठिकाणी होतं. मी त्यावेळेला सुद्धा सरकारशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही विधानाबद्दल सिरियसली विचार करण्याची सरकारची भूमिकाच नव्हती. कदाचित
सरकार त्याच वेळेला हायकोर्टामध्ये जिंकलं असतं जर हा कायदा व्यवस्थित त्यांनी ड्राफ्ट केला असता. त्याच्यामध्ये अनेक चुका होत्या, त्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. आता हायकोर्टाच्याच निर्णयाला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं आणि हायकोर्टाचा निर्णय होता तो सुप्रीम कोर्टाने 2013ला कायम केला. ह्यासाठी काय करण्यात यावं ह्याची मला अजिबात कल्पना नाहीये. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने मला फक्त एवढंच दिसतंय की जर त्यांना शोषणाच्या विरुद्ध ते होते, बारमध्ये बारबाला आजही काम करतात, डान्स बार बंदी कधीही झाली नव्हती, ती करण्यात आलेली नव्हती, बारमधील नृत्यावर बंदी आणण्यात आली होती. त्यामुळे पॉप्युलर पद्धतीनेच बोलायचं असेल तर आपण काहीही बोलू शकतो, पण खऱ्या अर्थाने जर सत्यावर बोलायचं असेल तर आपल्याला खूप सिरियसली बोलावं लागेल. सुनील लढे उत्तर द्या. त्या म्हणतात ते बरोबर आहे. एक त्या अर्थाने डान्स बार बंदी नव्हती, तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर त्या नृत्यावर नाचणाऱ्या बायकांवर बंदी घालण्यात आली होती. उत्तर द्या त्याला. नाही, म्हणून मला असं म्हणायचं आहे की 2005 ते 2013 आणि 2013 ते 2015 हा जवळजवळ आपण बघितलं तर एक 11 वर्षाचा कालावधी आपण लक्षात घेतला तर जसं वर्षा काळेजी म्हणाल्या की नृत्य जे बारमध्ये सुरू होतं त्याच्यावर बंदी घालण्यात आली आणि त्या सर्व तिकडे काम करत असलेल्या महिलांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तिथे काम करावं लागलं. कधी कोण ऑर्केस्ट्रा सुरू झाला, ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असतील, कधी कोण वेटरची भूमिका करत असेल किंवा कधी त्या तिथे असणाऱ्या ऑर्केस्ट्रामध्ये गायकाची भूमिका करत असेल. मला असं वाटतं की ह्या गेल्या 10-12 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर ही लढाई जी कायद्याच्या माध्यमातून लढली गेली, वेगवेगळी सरकारं त्याच्यामध्ये होती. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने 2005ला घेतलेला निर्णय हा 2016पर्यंत तगून राहिला. जरी हायकोर्टाने त्याच्यात ह्या मुलींकडे त्या दृष्टीने मानवतेच्या दृष्टीने कोणातून बघून त्यांना खरोखर असा निर्णय जर दिला असेल तर आपण ह्या 12 वर्षामध्ये जर बघितलं, 11 वर्षामध्ये बघितलं तर कधीही असे मोर्चे निघाले नाहीत की आता ह्या डान्स बार सुरू झाले पाहिजेत आणि संपूर्ण जनभावना आणि जनतेच्या मनामध्ये सामाजिक भावनेची चळवळ उभी राहिली. आणि मला असं वाटतं की जर डान्स बार हे इतके वर्ष बंद होते, मग त्याच्यामध्ये डान्स बार नाही म्हणू आपण तर बारमध्ये चालत असलेली नृत्य बंद होती, तर मग आता असं कोणतं कारण घडतं आहे की हायकोर्टाने दिलेले निर्देश, सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश हे सरकार राज्यामध्ये आल्यानंतर राज्य सरकारने सांगितलं या अटींची पूर्तता करा. आता त्या अटी मान्यच होणार नाहीत, त्या अटी करताच येणार नाहीत, बार मालक करायलाच तयार नाहीत. आता ह्या 3-4 परमिशन ज्या मी सोप्या म्हटल्या, मी तर त्या 26मध्ये जातच नाही. मग 6:30ला सुरू होणारा बार 11:30ला बंद होणार, मग 11:30लाच का बंद करावा? म्हणजे आपण त्याला अनेक फाटे फोडू शकतो की हे कसं होईल. पण जर आपण फायरची NOC घ्यायची नाही, एंटरटेनमेंटची NOC घ्यायची नाही, BMCचा परवाना घ्यायचा नाही, हॉटेलसाठीचा परवाना हा नृत्य करण्यासाठी लागणाऱ्या परवानापेक्षा वेगळा असतो हे सांगण्याची गरज नाही. आपण एंटरटेनमेंट, आपण कोणतीही इव्हेंट केली तर इव्हेंट केल्यानंतर त्या इव्हेंटचा परवाना घ्यावाच लागतो, पोलिसांची परवानगी घ्यावीच लागते. मग जेव्हा नृत्य एखाद्या बारमध्ये होईल तर त्या नृत्याचा परवाना तर घ्यावा लागेलच. मग आपण कठड्याची परवानगी सांगितली की कठडे बांधावेत. कठडे म्हणजे काय, ते काही राणीचा बाग नव्हे की तिथे पिंजरे बांधलेत. पण कुठच्याही एखाद्या तिकडे बसलेल्या माणसाने दारू प्यायल्यानंतर त्या तिथे आतमध्ये जाऊन प्रवेश करू नये म्हणून ही एक छोटीशी अशी अट घातली. आता प्रत्येक अटीचा जर बार मालक म्हणू लागला की आम्ही ह्या अटी पाळणारच नाही, आम्हाला पाहिजे तशा परवानग्या द्या, तर मला वाटत नाही की राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे की यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधिमंडळामध्ये तो प्रश्न येणारच आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये काही फार जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि डान्स बार नाही, जनतेमध्ये असं काही असंतोष वगैरे नाहीये अजिबात. आणि जनते मध्यमवर्गीय माणसांना जर तुम्ही विचारलं तर हे बार सुरू नाही झालेले तर बरं होईल सगळ्यांच्या भावना त्याच आहे. त्या भावनेला आधारूनच जरी सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राज्य सरकार सुद्धा विचार करेल की ह्या ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्या अटी जर बार मालक पाळत असतील तर त्यांना ती मुभा आहे. बरोबर आहे, पण पाळत का नाही आता पाळत का नाही म्हणून आज आपण चॅनलवर एखाद्या बार मालकाला बोलवलं पाहिजे होतं. नाही, बार मालक यायला तयार नाहीत. आम्ही बोलवलं होतं पण ते सध्या पोलिसांना आणि सरकारला इतके घाबरत आहेत की ते टेलिव्हिजनवर येऊन बोलायला तयार नाहीत. पण वर्षा काळे, तुम्ही देऊ शकाल का या प्रश्नाचं उत्तर? सरकारने 26 अटी घातलेल्या आहेत, त्या मुलींच्या सुरक्षतेच्या दृष्टीने आहेत आणि कालही कोर्टात हा मुद्दा आला होता की मुलींचं शोषण होता कामा नये. मग या अटी का मान्य करत नाहीत बार मालक? नाही, सर्वात महत्त्वाचं ना, अशा प्रकारच्या ज्या 26 अटी आहेत त्याच्यातल्या फक्त 4 अटींना बार मालकांच्या संघटनेने कोर्टामध्ये चॅलेंज केलं होतं आणि 4च अटी बदलण्यात आल्या.
आणि त्या पण संपूर्णतः बदललेल्याच नाही आहेत. परंतु आता दोन वेगळे इश्यू आहेत, कारण की 2 मार्चला जी ऑर्डर होती तो एक वेगळा भाग आहे. जे बदलून देण्यात आलेले नियम होते त्या बरहुकूम आता बार मालकांना लायसन्स इश्यू करा असं सांगण्यात आलं. आता या अटींची पूर्तता झाली किंवा नाही झाली हे बघून काही बार मालकांचे लायसन्स रिन्यू करण्यात आले. परंतु तिथे जेव्हा व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की काही नियम हे न पाळता सुद्धा त्यांचं लायसन्स रिन्यू करण्यात आलं आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं. आणि मग त्यांना त्यांच्या त्या अर्जावर फक्त एवढा रिमार्क मारण्यात आला की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी ही लायसन्सेस आम्ही परत आमच्याकडे ठेवत आहोत. आणि म्हणून कोर्टाने रुटीन डेट जी होती त्या डेटला हा प्रश्न विचारला की लायसन्स रिन्यू का नाही केली. आणि मग कंप्लायन्स जेव्हा त्यांनी दिला त्याच्यामध्ये त्यांनी ज्या अटी दिल्या, आता सुप्रीम कोर्टासमोर तो जो कंप्लायन्स रिपोर्ट आला त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये असा प्रश्न पडला की हे सगळे जे नियम आहेत हे रेस्टॉरंट आणि बार चालू करण्यासाठीच अपेक्षित आहेत. म्हणजे जर त्यांची एस्टॅब्लिशमेंट सुरू आहे तर ह्याचा अर्थ त्यांनी हे सगळे जे बाकीची लायसन्स आहेत ही ऑब्टेन केलेली आहेत. आणि म्हणून सरकारी वकिलांना हा प्रश्न विचारण्यात आला की समजा एक त्यांनी म्हटलं होतं की हेल्थ डिपार्टमेंटचा NOC पाहिजे, तर हेल्थ डिपार्टमेंटकडनं कसलं NOC अपेक्षित आहे, तर क्लिनलीनेसचं. आता सॅनिटेशन डिपार्टमेंट आहे किंवा ही जी 27-28 प्रकारचे सगळी लायसन्सेस आहेत, NOCs आहेत, हे घेतल्याशिवाय तिथे डान्स सुरू करण्याच्या आधी सुद्धा बार आणि रेस्टॉरंट हे एस्टॅब्लिशमेंट आहेच की नाही. तर त्याच्यामुळे ही अपेक्षितच आहे की हे असणारच आहे त्यांच्याकडे. तर मुद्दा इतकाच म्हणजे साधे मुद्दे आहेत की जसं मगाशी BJPच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, मला धक्का बसतोय की ही सगळे आर्ग्युमेंट्स काल झाली कोर्टामध्ये. कोर्ट असं म्हणतंय की हे सगळी तर लायसन्सेस आधी पाहिजेत फक्त डान्ससाठी, कारण की डान्स बारचं लायसन्स दिल्याशिवाय रंगभूमी परिनिरीक्षण च्याकडून आपल्याला लायसन्स मिळूच शकत नाही. पण ते त्यांना आधी पाहिजे. तर त्यांना जेव्हा पत्र देण्यात आलं तेव्हा रंगभूमी थिएटर ब्रांचकडनं असं देण्यात आलं की आधी डान्स बारचं लायसन्स घ्या, आधी डान्स बारचं लायसन्स गेल्यानंतर आम्ही तुम्हाला हे देऊ शकतो, लायसन्स देऊ शकतो. आता ह्या जी कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये खूप सरळ दिसतंय की केवळ तांत्रिक अडचणी निर्माण करून लायसन्स नाकारण्यात येत आहेत. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की वारंवार ही चर्चा होऊन सुद्धा तुम्ही निर्बंध आणण्याच्या पेक्षा त्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करताय आणि तो तुम्ही करू नका. आणि शिवाय आता जो नवीन कायदा आणता आहेत, जो बारमधील अश्लीलतेला प्रतिबंध करणारा कायदा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की W33A जो होता म्हणजे डान्स बार बंदीचा कायदा जो 2005 पासून आम्ही लढतोय, हा सेक्शनच वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस कायद्यामधून हा सेक्शन वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आपण परत बॅक टू स्क्वेअर वन आम्ही 2004 मध्ये पोहोचलेलो आहोत. डान्सबार बंदी केलेलीच नाहीये. आता डान्सबार बंदी हा विषयच नाही. मग नियम आहेत, तर ते नियम जर जाचक असतील तर सर्वसामान्य कोणत्याही माणसाला न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार नाही का? सुनील राणे उत्तर द्या, मग मी बाकीच्यांकडे. म्हणून मी सांगतो ना, न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार नक्कीच आहे. आपली भूमिका आपण आता स्पष्ट केली पाहिजे की आपण बार मालक हा विषय घेऊन करणार आहोत की बारमध्ये काम करत असलेल्या त्या मुलींना संरक्षण देण्यासाठी, त्या मुलींना काम मिळण्यासाठी, किंबहुना त्या काम करत असताना त्यांचं शोषण होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षितता ह्या विषयी आपण बोलणार आहोत. म्हणजे मला तर असं वाटतं ही चर्चा बार मालकांना बार कुठे ना कुठेतरी बारमध्ये हा नृत्याचा प्रकार सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात असं चित्र दिसतंय. मला असं वाटतं की जर खरोखरच सुप्रीम कोर्ट, नाही एक मिनिट मला बोलू द्या. हा बोला. नाही, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की हेल्थ डिपार्टमेंटची जी परमिशन पाहिजे, क्लीनलीनेसचा आणि डान्स सुरू करण्याचा संबंध काय, हे कोर्टाने विचारलं. ह्याच्यामध्ये चूक काय? नाही, त्याच्याचबरोबर हेल्थ NOCच्या सोबत सुद्धा त्या बारमध्ये काम करत असलेल्या नोकरांचे किंवा किंबहुना लोकांची NOC पोलिसांकडनं घ्या.
त्यामध्ये काही बाल प्रवृत्तीचे लोक आहेत का, म्हणजे त्यांचं वय किती आहे याचं तर कोर्टाने सांगितलं की हे असले पाहिजेत, हे बघून घ्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं की यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारीचे खटले दाखल नाहीत ना, हे बघून घ्या. काय होतं या बारमध्ये चालत होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे गुन्हेगारांचे अड्डे होते. रात्री जर तुम्ही त्या बारमध्ये गेला असाल तर सगळीकडे या संपूर्ण मुंबई शहरातले गुंड ह्या बारमध्ये बसत असत. हे विद्याताईसुद्धा मान्य करतील. आणि मला असं वाटतं की जर ह्या परिस्थितीमधून आपण ह्या लायसन्स राज किंवा लायसन्सेस ह्यांना मिळाली पाहिजेत म्हणून जे आपण आज बोलतो आहोत, मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही निसंगपणाने स्पष्ट आहे. बालकांवर अन्याय होतो किंवा त्यामध्ये काम करत असलेल्या मुलींवर अन्याय होतो हे नसून, जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकार काम करणार असणारच आहे, मग त्यामध्ये ह्या अटींची पूर्तता करण्यासाठी जी बंधनं घालण्यात आलेली आहेत, निर्बंध नव्हे तर निर्बंध आणि प्रतिबंध या शब्दाचा आपण जो वापर करत आहोत, मला असं वाटतं की बार मालकांनी पुढे येऊन ह्या अटींची पूर्तता करणार की नाही हे सांगावं. एखादा तरी बार असा असावा ज्याने ह्या नियमांची पूर्तता करावी, बार सुरू करावा. मग आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की ह्या बार सुरू झाल्यानंतर सरकारची भूमिका किती स्पष्ट होती की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली होऊ नये याची काळजी सरकार घेईलच. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या नियमांची पूर्तता करण्याकडे बार मालकांनी लक्ष द्यावं. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया. मी येतो सगळ्यांकडे, ब्रेक घेऊया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा. डान्स बार बंदीबाबत राज्य सरकार हटवादीपणा करत आहे का? बघा पडद्यावर काय म्हणतात आपले प्रेक्षक. 83% प्रेक्षक होय म्हणतायत. मला ब्रेकनंतर याच प्रश्नाकडे यायचं आहे की सरळ आम्हाला डान्स बार नको आहेत म्हणून आम्ही बंदी घालणार आहोत असं म्हणायला काय हरकत आहे? तसा कायदा करून डान्स बारचा अपवाद न करता अशा प्रकारचे सगळेच उद्योग आपल्याला बंद करायचे आहेत का, या प्रश्नाकडे मूळ यायला हवं. ब्रेकनंतर पुढे ही चर्चा चालू ठेवूया. विद्याताई, मला तुमच्यापासून सुरू करायचं आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, तुमच्याही सरकारची स्पष्ट होती की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत डान्स बार नको आहे. मग सरळ तसं म्हणायला काय हरकत आहे? नाही, मग माझं हेच म्हणणं होतं. आम्ही म्हणजे R.R. पाटलांची एक काम करायची पद्धत बघितलेली आहे. म्हणजे आपले हायकोर्टाचे रिटायर्ड जज धर्माधिकारी असतील, इतर महिला आमदार असतील किंवा प्रतिष्ठित मंडळी जे असतील, ज्याचं अशा लोकांना एकत्र घेऊन, कायदेतज्ञ असतील, अशा लोकांना एकत्र घेऊन कशा प्रकारे करायचं, काय त्याचं सल्लामसलत होऊन यायचं. मला आठवतं आता हे डान्स बारचं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये लागल्यावर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना अनेक वेळा CMना भेटायला गेले की एवढं लाईटली घ्यायला नकोय, ह्याच्यावरती कडक कायदा करा आणि हे डान्स बार कायमचे बंद कसे होतील, म्हणजे कुठल्याच हॉटेल, 5 स्टार हॉटेल असो, कुठला असो, डिस्क्रिमिनेशनचा जो मुद्दा आहे तो खोडून टाका आणि हा पूर्ण बंद करण्यासाठी नवीन कायदा करा. तो आपला अधिकार आहे, आपण केलं पाहिजे. पण त्यांनी ते खूप लाईटली घेतलं आणि ते असं म्हणजे म्हणायचं की नाही हे माझा शब्द आहे, डान्स बार सुरू होणार नाही. म्हणजे नाही, नुसतं शब्द देऊन चालत नाही. तर ते आता सुप्रीम कोर्टाने जे आता तुम्ही जे एवढ्या अटी लादल्या, आणि मला तुम्ही सांगा ह्या 26-27 अटी तुम्ही ठेवल्या की डान्स त्या मुली नाचतील तिथे जवळ जायचं नाही, CCTVचे कॅमेरे आता कोर्टाने सांगितलं तुम्ही आतमध्ये लावता येणार नाही, तुम्हाला बाहेर लावतील, त्या अश्लील नृत्य करणार नाही, ड्रिंक्स सर्व होणार नाही, किंवा त्या मुली कुठल्या नाचतायत ते त्यांचे वय काय असेल, हे सगळं तुम्ही कसं कोण करणार आहे? पोलीस यंत्रणा आपल्याकडे एवढी आहे का की तिथे प्रत्येक बारमध्ये तुम्ही पोलीस बसवणार आहे आणि तो पोलीस कशावरनं त्या पोलिसाला ते पटवणार नाही? म्हणजे अनेक मुद्दे आहेत आणि अशा प्रकारे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला एक नवीन कायदा, सक्षम कायदा आणायला पाहिजे. आणि मला इतर राज्यांमध्ये कुठे डान्स बार आहेत? हे सगळं मुंबई कुठल्याच राज्यात नाही आहे. अनेक राज्यांमध्ये डान्स बार ही पद्धतच नाही आहे. परंतु हा मुंबई पोलीस ॲक्टने तुम्ही हे जे बार आपल्याकडे जे सुळसुळाट झाला आणि त्याच्यामधनं जे गुन्हे वाढले त्याच्यातनं आपण या डान्स बार बंदीवरती आपण कायदा आणलेला आहे. तर ह्या सरकारने जो कडक कायदा करायला पाहिजे होते, त्याच्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते, तिथे सुद्धा सरकार कमी पडलेली आहे. या अधिवेशनामध्येच पास करून घ्यायचा म्हणून घाईघाईने फक्त एक मीटिंग झाली, त्याच्यानंतर दुसरी म्हणजे पटकन करून टाका, नियम कडक करा. परंतु हे नियम कडक करून कोण पाळणार आहे याच्यामध्ये नियम? पण तुम्ही जी नवी माहिती दिली आहे वर्षा काळे, हे खरं आहे का की मुंबई सोडून कुठेच डान्स बार नाहीये? कर्नाटक राज्यामध्ये डान्स बार आहेत, कलकत्त्यामध्ये बंदे आहेत. झालेत ते. मी स्वतः कलकत्त्यामध्ये प्रिन्सेस नावाच्या बारमध्ये गेलेले आहे आणि अतिशय जुन्या काळापासून आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा मुंबईमध्ये गनबो स्ट्रीटला असे डान्सिंग क्लब्स असायचे. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपाचे कोठे, मुजरा चालतो, तमाशा चालतो. त्यामुळे जे प्रौढ मनोरंजनाची जी साधनं आहेत
बोला बोला, पूर्ण करा तुमचं बोलणं. नाही, मुजरा कोठे वेगळं असलं, मी नृत्याबद्दल, नृत्य करणाऱ्या स्त्रियांच्या बद्दल बोलतेय. आणि मी तुम्हाला सांगता, माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर डान्स बार मुंबईमध्येच सुरू झाले किंवा महाराष्ट्रातच सुरू झाले असतील तर ते कशा प्रकारे सुरू झाले. नृत्य बार परवाना नावाने GR जो आहे तो GR तुम्ही वाचला आहेत का? आणि हा जो GR काढण्यासाठी कोणत्या प्रकारची आंदोलनं झाली होती का? जेव्हा अशा प्रकारे नृत्य बारला परवानगी दिली 81-82 साली जो पहिला डान्स बार मुंबईमध्ये सुरू झाला, त्यावेळेला माझं तर वय अतिशय कमी होतं, मी आता 8वी मध्ये शिकत असेल. म्हणजे त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं आणि नृत्य बारला परवानग्या देण्यात आल्या. 1,500पर्यंत जेव्हा हे डान्स बारची संख्या पोचली ते 95 साल तुम्ही आठवा. म्हणजे तुम्हाला कळेल कोणकोणत्या राज्य सरकारांच्या कालावधीमध्ये कोणत्या कोणत्या डान्स बार्सला परवानगी देण्यात आली आणि ते परवानगी देताना कोणत्या कोणत्या होम मिनिस्टरच्या त्याच्यावर सिग्नेचर्स आहेत हे आपल्याला स्पष्ट कळेल. हे होम मिनिस्ट्रीच्या अंडर येणाऱ्या गोष्टी आहेत. हे करमणूक कायदा जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. जनमानसाला काय आवडतं त्याच्याप्रमाणे न्यायालयाने काय निर्णय घ्यावेत अशा प्रकारचा अट्टाहास आपण करणं अयोग्य आहे. अनेक जे कायदे आहेत त्याच्या सगळ्यांकडनं NOC सगळ्यांकडनं परवानग्या घेऊन हे सुरू करण्यात आलेलं होतं. कोणत्याही प्रकारे लोकांना, एक स्त्री म्हणून मी तुम्हाला खरं सांगते की दारू मुक्तीसाठी लढलेली मी स्त्री आहे. मला दारू बार आणि ह्या सगळ्यासाठी म्हणजे मला खूप आश्चर्य वाटतं अनेकदा की मुक्ती म्हणताना सुद्धा, म्हणजे मी बंदीला कधीही कुठल्याही प्रकारच्या बंदीला सपोर्ट केलेला नाही आयुष्यामध्ये. एक चळवळीतली, पुरोगामी चळवळीतली स्त्री म्हणून मी बंदीच्या पक्षात असणारही नाही. परंतु डान्स बारच्या ह्या 12 वर्षाच्या लढ्यामध्ये माझ्या लक्षात आलंय की अतिशय पॉप्युलर पद्धतीचे शब्द वापरल्याने लोकांचा कल बदलतो. आधीच लोकांना ह्या गोष्टीच्या बाबतीत अज्ञान आहे आणि म्हणून आपण त्या अज्ञानात भर टाकायची अशा पद्धतीने आणि राजकीय कंपल्शन ह्या पक्षाने त्या पक्षावर, त्या पक्षाने ह्या पक्षावर. नाही, पण वर्षा काळे माझा हा प्रश्न आहे. तेच वर्षा काळे, म्हणजे मागचे पाडे 55. वर्षा काळे, माझा हा प्रश्न आहे की तुम्ही एवढा आग्रह, म्हणजे हे बरोबर आहे फक्त डान्स बार बंद करू नये, पण अशा प्रकारचे सर्व जर उद्योग बंद करण्यात आले आणि ह्या मुलींचं पुनर्वसन करण्यात आलं, मुद्दा बरोबर आहे, त्या मुलींचं पुनर्वसन करायला पाहिजे. RR पाटलांच्या काळातही चर्चा झाली होती, तर तुमची काही हरकत आहे का? प्रश्नच नाही, अजिबात हरकत नाही. पुनर्वसन करायला हवं. त्याचबरोबर सर्व लोकांना मी विनंती करीन की डान्स बार बंदी करण्यात आलेली नव्हती. या डान्स बारचं नाव, डान्स बार बंदी हे ह्या कायद्याचं नाव ठेवण्यात आलं आणि तिथे ऑर्केस्ट्रा, वेटर म्हणून जे काम करणाऱ्या स्त्रिया आहेत ते सुद्धा नाही. कळलं म्हणजे विद्याताई मला नाही कळलं की तुम्हाला काय कळलं ते, कारण तुम्ही वारंवार डान्स बार बंदी म्हणता आणि तरी सुद्धा डान्स बार चालू आहे तसं जे तुम्ही प्रोपगंडा करता. नाही, तुमच्या लक्षात आलं ना, मग तुम्ही म्हणा नृत्यावर बंदी करण्यात आली म्हणून, कारण डान्स बार तुम्ही चालू का ठेवलेत? मग त्याला नृत्य म्हणतच नाही ना, ती अश्लील गाणी आहे हिंदी सिनेमातली, त्याला नृत्य कोण म्हणणार हो? ठीक आहे. नाही, ते नृत्य हा विषय जाऊन द्या. मग तुम्ही वेटर म्हणून महिलांना काम करायला भाग का पाडता? तिथे ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला महिलांना भाग का पाडलं? तुम्ही जो कायदा केला त्याच वेळेला जेव्हा मी महिलांना घेऊन, बार मधल्या महिलांना घेऊन तुम्हाला भेटायला आले आणि मी तेव्हा रिक्वेस्ट केली होती की सर्व स्त्रियांना काम करण्यामध्ये बारमध्ये हजार्डच डिक्लेअर करा. महिलांनी, लैंगिक शोषण महिलांचं होतं म्हणून बारमध्ये कोणत्याही प्रकारे स्त्रियांना काम करायला बंदी करा. तुम्ही केली नाहीत. हे तुम्ही लोकांसमोर मांडायला सुरुवात कधी करणार आहात? चुकीची माहिती देताय. आता तुमचं झालं असेल तर मी बोलते. चुकीची नाही, ही बरोबर माहिती आहे. नाही ऐका, कारण हे जे सांगतायत RR पाटील स्वतः असताना तिथे या मुलींना रोजीरोटीचा त्यांचा प्रश्न निर्माण झाला, त्यांना कुठल्या प्रकारे काम करता येतील. अनेक संघटनांनी, अनेक जैन समाजातले तर अनेक व्यापारी आणि अनेक लोक जे उद्योगात फार मोठे ज्यांचं क्षेत्र आहे त्या तिथले लोक, कारण यांच्या सगळ्या तरुण मुलं आणि पिढी बर्बाद होत होती, म्हणून ह्या लोकांनी सुद्धा RR पाटलांकडे लिस्ट दिली होती की ह्या क्षेत्रामध्ये या मुलींना नोकऱ्या द्यायला आम्ही तयार आहोत. सरकारने, गव्हर्नमेंटने सुद्धा
सुद्धा अनेक ठिकाणी काढले होते, परंतु मला एक ठिकाणी वर्षातही जी माहिती देत आहेत ती फक्त एक साईड देत आहेत. आम्हाला या मुलींचा कधीच विरोध नव्हता. 13 वर्षापासून ते 16, 17, 18 वर्षाच्या मुलींना इथे नाचवलं जायचं. बोरिवलीला महात्मा गांधी रोडवरती एका रोडवरती 18 बार होते जिथे आम्ही illegal मोर्चा आहे, काढला ते होता. illegal आहे. तिथे मोठे आता जरा प्रश्न मला बोलू द्या. डावलू आणि नका. तिथे काय चालायचं हे आम्हाला माहिती तुम्ही आहे. orchestra आणि अनेक waiter ठिकाणी महिलांना प्रॉस्टिट्यूशनच बंदी का चालायचं. केली नाही? आणि ह्या मुलींना, या तुम्ही मुलींचं waiter शोषण म्हणून म्हणजे लहान मुलींचं जे बारमध्ये शोषण होतं महिलांना त्या काम मुलींचं करणं शोषण hazardous रोखण्यासाठी का आम्ही बोलत declare होतो. केलं नाही? आम्ही त्या मुलींना कुठे त्यांच्या पोटावर लात मारायचा आमचा त्यांचं बिलकुल विचार शोषण नव्हता. फक्त परंतु नृत्यांगनांचंच तुम्ही जे होतं त्यांना का? गैर कृत्य करायला फक्त भाग पाडत होता नृत्यांगनांचंच तिथे होतं आमचा का कुठेतरी शोषण? विरोध होता की अशा प्रकारे मुलींचं शोषण ठीक आहे. होत आहे, ते थांबवलं पाहिजे. त्यांना जर फक्त काम असेल तर नृत्यांगनांचं सरकार काय शोषण आणि होतं अनेक का? खासगी लोक सुद्धा येऊन त्यांना नोकरी देण्यासाठी नाही, प्रयत्न waiter करत महिला होते. पण नाहीत तुम्हाला का? ते नको होतं. आणि या ठिकाणी ज्या Waiter महिला महिलांचे बारबाला नाहीत का? संसार उद्ध्वस्त होत होते, Singer या महिला ठिकाणी या असे बारबाला पैसे उडवले नाहीत का? जायचे, घर विकून महिला बेघर होत होत्या, त्या महिलांसाठी सुद्धा आम्ही नाही, बोलत तुम्ही एका होतो. आणि या मुद्द्यावरनं बारमध्ये दुसऱ्या नाचणाऱ्या लहान त्या मुलींसाठी मुद्द्यावरनं सुद्धा आम्ही परत बोलत होतो की इथे लैंगिक शोषण तुम्ही होतंय. मुद्दा सोडून बोलू नका ताई. ठीक आहे, वर्षाजी माझ्या एका विद्याताई, प्रश्नाचं उत्तर द्या. विद्याताई, वर्षाजी तुम्ही मुद्दा सोडून बोलताय. वर्षाजी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जी. तुम्ही मागे जेव्हा ही सगळी चर्चा चालली होती 10 वर्षापूर्वी, मला आठवतंय पहिल्यांदा जेव्हा अशा प्रकारे बंदी सरकारतर्फे जाहीर करण्यात आली तेव्हा मला तुम्हाला विचारायचं 75,000 या बारमध्ये काम करणाऱ्या मुली आहेत, बारबाला आहेत असं तुम्ही सांगत होतात. गेल्या 10 वर्षात या मुलींचं झालंय काय? दुसरी गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे, जरा हे आमच्या माहितीसुद्धा भर घाला तुम्ही याचं. कारण जे बारमध्ये लोक जात होते ते एका विशिष्ट मानसिकतेचे लोक होते, त्यांना ते करायचंच होतं, तो चंगळवाद करायचाच होता. ते आता बार बंद झाल्यावर कुठे जात आहेत? कारण ती वृत्ती समाजातून नष्ट झाली आहे असं म्हणता येणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवणार नाही. पण या 2 प्रश्नांचं काय, जरा उत्तर द्या. निखिलजी, ज्याला म्हणतात ना की मुद्द्याला हात घालणं प्रॉपर, असं तुम्ही करताय आणि मला ही संधी देताय, मी तुमचे आभार मानते. कारण की 75,000 मुलींमधल्या 5,000 मुली ह्या तेव्हाही गायिकेचं काम करत होत्या आणि 50,000 मुली ह्या डान्सर म्हणून काम करत होत्या आणि 20,000 मुली या वेटर म्हणून काम करत होत्या. ह्या संपूर्ण प्रकारामध्ये 75 मुलींची अशा प्रकारची इन्व्हॉल्वमेंट होती. डान्स बंद केल्यामुळे काय झालं की ह्या 50,000 मुली बेरोजगार झाल्या, परंतु 25,000 ज्या मुली तिथे काम करत होत्या त्यांचं काय झालं? उलट पक्षी ज्या वेटर मुली होत्या त्यांना कामावरनं काढून टाकण्यात आलं. बार मालकांनी त्यांना पहिल्यांदा कामावरनं काढून टाकलं. ज्या नृत्यांगना होत्या त्या सुंदर होत्या, त्या वयाने म्हणजे 20-25च्या वयाच्या पण अनेक मुली होत्या, त्यांनी वेटरचं काम स्वीकारलं. आणि आज मितीला मुंबईमध्ये 35,000 बारबाला आजही बारमध्ये काम करत आहेत. प्रत्येक बारमध्ये 4 मुली ह्या सिंगरचं काम करतात आणि 25 ते 30 मुली या वेटर म्हणून काम करतात. आता ह्यांच्या बंदीच्या संदर्भामधला कळीचा मुद्दा हा आहे की 35,000 मुली ज्या पूर्वाश्रमीच्या डान्सर होत्या, ज्या आज मितीला वेटर म्हणून आणि सिंगर म्हणून काम करत आहेत. बारच्या वेळा बदललेल्या नाही, कारण की थिएटर ऍक्ट प्रमाणे ऑर्केस्ट्रा बारला पण परवानगी घ्यावी लागते, ती देण्यात आलेली आहे. 1:30 वाजेपर्यंत डान्स बार सुरू आहे, ज्याला आपण डान्स बार म्हणतो पॉप्युलर अर्थाने. त्यामुळे लेडीज बार हे आजही पूर्ववत चालू आहेत. उलट पक्षी याच्यामध्ये संख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि हे अगदी म्हणजे म्हणतात ना ढळढळीत सत्य हे लोकांसमोर आणायला हवं की नको? म्हणजे डान्स बार बंदी म्हटल्यानंतर धूळ फेकली जाते. मला जरा व्यापक प्रश्नाकडे ही चर्चा शेवटी न्यायची आहे. हेमंत देसाई, मला तुम्हाला विचारायचं आहे की शेवटी हा पॉलिसीचा प्रश्न नाही का? मला सुनील राणेंनाही हाच प्रश्न विचारायचा आहे की आपण डान्स म्हणजे त्या म्हणतात की अजून चालू आहे आणि जरी डान्स नसला तरी लेडीज बारमध्ये काय अश्लील प्रकार चालतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आंबट शौकासाठीच पुरुष तिथे जातात हे आत्तापर्यंत सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा फक्त एका या अशा प्रकारच्या डान्स बारला टार्गेट करायचं, यापेक्षा पॉलिसी ठरवायला नको का? मग कॅसिनो सुद्धा नकोत, मग जुगार सुद्धा नको, मद्य सुद्धा नको, काहीच नको, प्रॉस्टिट्यूशन सुद्धा नको. हे सगळं सरकारने एकदा ठरवण्याची वेळ आलेली नाहीये का? नाही, मला असं वाटतं की जागतिकीकरणानंतर
आपण समाज बदलला हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवरची बंदी यशस्वी होत नाही. कालच रिपोर्ट असा दाखवत होते दुसऱ्या एका इंग्रजी चॅनलवरती की नितीश कुमार यांनी दारूबंदी केली आणि उघड दारू कशी मिळते तिकडे याचा रिपोर्ट दाखवला. मटक्यावरती बंदी आली, काही उपयोग झाला नाही. गुटख्यावरती बंदी आली, काही उपयोग झाले नाही. त्यामुळे आता आपल्याला याचं नियमन करायला पाहिजे. आपण जर युरोपात गेलो, अमेरिकेत गेले, कुठेही आहे तर हे सगळे प्रकार तिथे चालू असतात. पण त्याच्या नावावरती आता सुनील राणे जे म्हणाले की गुंडगिरी किंवा दहशतवाद किंवा हे ज्या ॲक्टिव्हिटी चालत असतील तर त्याचं नियमन करायला पाहिजे. पोलिसिंग आपल्याकडे मुळात कमी पडतं आहे. याच्याकडे लक्ष देणार की नाही. आत्ता या वर्षातही सारख्या सांगतायत. त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे कधीच बार बंद झाले नाहीत आणि दुसरे जे वेटरेसेस ज्या होत्या त्या आणि आणखीन ज्या आहेत त्या गायिका त्यांचं ते सगळं चालूच होतं. त्यामुळे हे आपल्याला टोटल बंद करण्याचा केवळ आव आणलेला आहे. आपण आत्ता मगाशी विद्याताई ज्या म्हणाले की आबांचा त्याच्यामध्ये आग्रह होता, आग्रह वगैरे जरी असला तर न्यायालयाने सातत्याने त्याच्यातल्या त्रुटी दाखवून दिलेल्या आहेत आणि आत्ताही दाखवून दिलेल्या आहेत. त्यामुळे आणि शेवटी लेडीज बार बंद झाल्यानंतर हे सगळं थांबणार आहे का? मला बिलकुल वाटत नाही हे थांबेल. याच्यासाठी आपल्याला त्याचं नियंत्रण व्यवस्थित करायला लागेल आणि पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो आता स्किल डेव्हलपमेंट गोष्टी करतात. भारतीय जनता पक्षाने कधी यांचं काही कौशल्य विकासाचा काही प्रश्न उपस्थित केला आहे का? मला केवळ पण हे भाजप तर आत्ताच आलंय, आता सत्तेमध्ये आलंय 2014 ला. 2 वर्ष झाली. 2 वर्ष होत आली, 1.5 वर्ष तरी झालंय. 1.5 वर्ष झालं. पण तुम्ही त्याचा उल्लेखच केला नाही. नाही, कौशल्य विकास तिकडचा कौशल्य विकास करताना बार मध्ये करत असलेल्या नृत्यकेचा कौशल्य विकास कसा करावा हा तुमच्याकडून समजून घेण्यासारखा मुद्दा आहे. तुम्ही त्याचा गैरसमज केला. नाही, मुद्दा हा नाही. मुद्दा वेगळी स्किल शिकवणं आपण असं सरकार आहे. कोण आहे महत्वाचं नाही. दुसरी गोष्ट अशी की वर्षाताई जे म्हणतात की इतके बेकार झाले, 30-35 हजार बेकार झाले. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या संघटनेने याच्यामधनं दुसरा काही प्रोफेशनमध्ये त्या जाव्यात हे काही केलं आहे का हे मला माहिती, मला कुतूहल त्याचं आहे की त्यांनी सांगावं ते अवश्य. आणि दुसरं म्हणजे धोरण जे आहे ते बदलायचं. मी म्हटलं की सक्ती करण्यामधनं काहीही सॉल्व्ह होत नाही. बेटर पॉलिसिंग आणि बेटर सुपरविजन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये संपूर्ण व्यवस्था करप्ट आहे हे आपण लक्षात घेतलं. हे महत्वाचं आहे. मला सुनील राणे तुम्हाला विचारायचं आहे, जागतिकीकरणानंतर त्यांनी बरोबर उल्लेख केला, एकूण आर्थिक उदारीकरणानंतर अशा प्रकारचे व्यवसाय जे आहे ते जगभर वाढलेले आहेत, विशेषतः आपल्या सगळ्या आशिया खंडामध्ये वाढलेले आहेत. आपण सिंगापूरचं उदाहरण पाहतो, आपण युरोपामध्ये ॲम्स्टरडॅमला गेलो, पॅरिसला गेलो, हे व्यवसाय तिथे चालतात. पण पोलीस त्याचं नीट हे म्हणाले त्याप्रमाणे नियमन करतात. सगळ्या प्रकारे या व्यवसायानं नकार देण्याऐवजी तुम्हाला टुरिझमही पाहिजे, तुम्हाला बाहेरचे लोक यायला पाहिजेत. मग अशा व्यवसायांवर फुल्ली मारल्याऐवजी त्याला काहीतरी नियमात बसवणं, नियमन करणं हे शक्य आहे का? म्हणून तुम्ही देसाईंनी सुद्धा आणि आपण सुद्धा बरोबर एका मुद्द्यावर आपण येऊन ही चर्चा आता नेत आहोत की संपूर्ण विदेशामध्ये जर बघितलं तर टुरिझम एंटरटेनमेंटच्या अंडर आपण घेतलेलं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये किंबहुना या देशामध्ये जर या सगळ्या गोष्टींना आपल्याला मान्यता द्यायची असेल आणि मान्यता देत असताना त्याचं करेक्ट पोलिसिंग करायचं किंबहुना त्याचं पोलिसिंग कंडक्ट हे प्रोटेक्टिव्हिटीने जर करायचं झालं तर मला वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने हे सरकार महाराष्ट्रामधील मग त्या टुरिझमच्या उद्देशाने जर आपण म्हणत असाल तर वेगवेगळ्या परिस्थितीतली ही जी एंटरटेनमेंट आहे ह्या एंटरटेनमेंटकडे लक्ष देऊन आज जो विषय आपण सगळ्यांनी मिळून जो चर्चा केला आहे, मला असं वाटतं की डान्समध्ये करत असणाऱ्या नृत्याबद्दलची जी चर्चा आपण सगळ्यांनी आज केली, मग लेडीज बार असतील किंवा लेडीज तिथे काम करत असतील, वेटर असतील, अन्यथा तिकडे गायिका म्हणून काम करत असतील, मला असं वाटतं की यामध्ये निश्चितपणाने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार येणाऱ्या कालावधीमध्ये कडक असा कायदा येऊन त्याबद्दलचे अंमलबजावणीचे आदेश हे पोलीस खात्याला दिले जातील. आणि जर हे खरोखरच आदेश पाळल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून याचं कडक म्हणजे ज्याला आता देसाईजींनी म्हटलं त्याप्रमाणे पोलिसिंग शुड बी बेस्ट हे केलं जाईल. आणि मग त्यामध्ये ज्या त्रुटी राहतील त्या त्रुटींवर मात करून येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने असा कायदा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा राहील असं माझं मत आहे. असीम सरोदे, मला तुमच्याकडे यायचं आहे. कायद्याच्या चौकटीत काय शक्य आहे? कारण ही केस किती काळ चालणार आहे आपल्याला माहीत नाही. दरवेळेला सुप्रीम कोर्ट निर्णय देईल. महाराष्ट्र सरकारला हे बार पुन्हा चालू करायचे नाही आहेत, हा व्यापक पॉलिसीचा प्रश्न आहे. पण आपल्याकडे सर्वच राजकीय पक्ष या पॉलिसीच्या बाबतीमध्ये गोंधळात आहेत आणि अशी कडक भूमिका घ्यायची. त्यांना आपल्याकडचेच लोक जे डान्स बारला विरोध करतात ते सिंगापूरला जाऊन आणखीन कुठे कुठे जाऊन काय काय उद्योग करतात त्याची चर्चा करायची गरज नाही आहे. पण मध्यमवर्गीय समाजामध्ये हा दुटप्पीपणा असतो. तेव्हा मला असीम सरोदे तुम्हाला विचारायचं आहे की काय कायद्याने यातून मार्ग कसा निघेल? कारण हे प्रकरण सहजासहजी संपणारं नाही आहे.
साधारणतः पॉलिसीच्या इश्यूजबद्दल न्यायालयांनी दखल घ्यायची नाही किंवा दखल देऊन काही उत्तरं द्यायची नाही अशा प्रकारची ज्युडिशियल मनोभूमिका आधीपासून आहे. आणि त्याच्यामुळेच सुरुवातीला आपण म्हटलं की या केसमध्ये ज्युडिशियल आउटरीच होताना दिसतो आहे. आणि म्हणून मग घटनात्मक अधिकारांचे जे मुद्दे आहेत ते डिसाईड करताना होणारं उल्लंघन जे आहे त्याच्याबद्दल मात्र कोर्टाला बोलावं लागते. आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार या प्रकरणी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही घटनाबाह्य पद्धतीने वागू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही पण मगाशी जो मुद्दा उपस्थित केला, वर्षाताईंनी केला किंवा हेमंत देसाईंनी केला, की पुनर्वसनाशिवाय बंदी अशा प्रकारची पॉलिसी म्हणून कोणी वापरत असेल तर तो गव्हर्नन्सचा अत्यंत चुकीचा पायंडा आहे आणि तशा स्वरूपात काही होऊ शकत नाही हे सरकारने समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग आपल्याला खरंच कणव असेल, काळजी असेल वंचितांची किंवा त्या तिथे शोषण होणाऱ्या स्त्रियांची, तर त्याबद्दल मगाशी जो शब्द वापरण्यात आला स्किल डेव्हलपमेंट हे सरकारने शब्द काढलेला आहे. मग त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उदबत्त्या मेणबत्त्या बनवण्याशिवाय जगण्यासाठी आवश्यक असलेलं कोणतं ट्रेनिंग देण्याची योजना आहे तर तशी कोणती योजना नाही. पण मग बंदीच्या स्वरूपात नैतिकता राबवायची आणि मग मॉरल पोलिसिंगच्या दिशेने ते सगळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न न्यायचा. याच्यामध्ये बेकायदेशीरता वाढते, याच्यामध्ये भ्रष्टाचार वाढतो, याच्यामध्ये झाकलेपणा येऊन त्याच्यातून अजून काहीतरी स्फोटक निर्माण होण्याचा प्रयत्न दिसून येतो. आणि म्हणून तशा स्वरूपातले कायदे टिकाऊ ठरू शकत नाही. म्हणून मी मगापासून वापरतो आहे शब्द की रिझनेबल रिस्ट्रिक्शनवर कायदा आधारित असला पाहिजे आणि ते वाजवी बंधनं नसल्यामुळे घटनात्मक चौकटीमध्ये ते कायदे टिकू शकत नाही. आणि म्हणून सरकारने आता हे ठरवलं पाहिजे की आपण जर असं धोरण स्वीकारायचं असेल की आपल्याला स्त्रियांचं पूर्ण शोषण थांबवायचं असेल तर मग अशा सगळ्या जोड व्यवसायांच्या संदर्भातला पण विचार झाला पाहिजे. कारण की दारूचं उत्पादन वाढवलं पाहिजे, दारूचे धंदे वाढवले पाहिजे, दारूचे बिअर बार वाढवले पाहिजे, पण त्याच्यासाठी असणाऱ्या सेवा सुविधांच्या संदर्भात मग आपण काहीतरी गुणात्मक बदल घडून आणण्याच्या नावाखाली कोणत्या तरी व्यक्तींवर जेंडरच्या नावाखाली आपण अन्याय करायचा असं नाही झालं पाहिजे. आणि म्हणून शेवटी कला म्हणून काय हे पण ठरवावं लागेल. परफॉर्मन्सला खूप महत्त्व आहे कायद्याच्या भाषेत पण, की परफॉर्मन्सच्या कॅटेगरीत काही गोष्टी येत असतील तर त्याला कला म्हणून प्रदर्शित होऊ देताना किंवा करू देताना त्याच्याबद्दलचे बंधनं तुम्ही लादू शकता, पण ते पण अवास्तव नसले पाहिजे. हा मुद्दा जो आहे हा सरकारने जर समजून घेतला तर मग बंदी किंवा बिना बंदी किंवा बंदीच्या विरोधी काम करणं या सगळ्यांच्या बद्दलचा पूर्णविराम मिळू शकतो. आणि माणसांचं जीवन प्रतिष्ठेसह कसं जगायचं याच्याबद्दलचे प्रश्न म्हणून याची सोडवणूक झाली पाहिजे असं मला वाटतं. ताई मला तुमच्याकडे यायचं आहे कारण मला ह्यांना जास्त दोष भाजपला द्यायचा नाही कारण ते आत्ता आलेले आहेत. RR पाटलांनी नको तिकडे हात घातला असं तुम्हाला वाटत नाही का? त्यांनी जो शब्द वापरला मोरल पोलिसिंग, अशा सोडून द्या ना लोकांवर. नाही ज्याला बारमध्ये जाऊन उद्ध्वस्त व्हायचं आहे त्याला सरकार कसं रोखू शकणार आहे? तो आज बारमध्ये नाही गेला तर दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे, हा प्रश्न आहे मुळामध्ये. नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे की एखादा पुरुष बारमध्ये जातो तर तो एकटा उद्ध्वस्त होत नाही, त्याच्या मागे त्याचं घरदार उद्ध्वस्त होते, त्याची बायको, त्याचं कुटुंब, त्याचे मुलं, आणि हे सगळं झालेलं आहे. दारूमुळे पण होऊ शकतं, हे सगळं झालेलं आहे. आज तुम्ही जे इथे म्हणताय की सगळे बार बंद झाले, मनजीत सिंग सारख्याचा बार सुद्धा बंद झाला होता. अनेक बार बंद झाले. म्हणजे खाली वरती एखादी फॅमिली राहते आणि खाली बार चालतो तेव्हा त्या घरातल्या मुलींना जाता येताना सुद्धा त्रास व्हायचा. डान्स बंद झाले. म्हणजे ते डान्स बंद झालेले ते कुठेतरी कबूल करायला पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आता आपण राईट टू लाईव्हलीहूड आपण जे विचार करतोय सगळेजण की या मुलींच्या रोजीरोटीचा प्रश्न, तो आपण विचार करतोय खूप चांगला आहे आणि करायलाच पाहिजे. आता आपली मानसिकता बदलते, एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु 3.5 लाख गिरणी कामगार बेरोजगार झाला, अनेक लोक बेरोजगार झाले, विकासाच्या नावाखाली अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. पण तिथे आपण कधीही विचार केलेला नाही आहे की यांना आपण कसं जगवायचं किंवा यांनी कसं जगायचं. तर अनेक कामगारांच्या महिलांना किंवा मुलींना सुद्धा अशा वाईट व्यवसायात उतरायला लागलेला आहे हे आपण बघतो. तर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तेव्हा इतर जे आपल्या देशामध्ये गरीब आहेत किंवा हे यांचा सुद्धा विचार कधीतरी केला असता तर बरं झालं असतं. कारण ह्याच्या बाबतीमध्ये जे बोलण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टाकडनं की भीक मागण्यापेक्षा डान्स केलेला बरा, म्हणजे खरोखर ह्या वाक्याचं मला एक महिला म्हणून सुद्धा आणि अनेक जणींमध्ये खूप संतापाची प्रतिक्रिया उमटत आहेत की अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने बोलावं. म्हणजे ह्याची दुसरी बाजू वेगळा आहे, संदर्भ आहे. पुनर्वसनाचं मग मी तेच म्हणते ना की फक्त ह्यांचं पुनर्वसन करावं तर इतर अनेक लोकांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे. त्या बाबतीत सुद्धा अशी कठोर भूमिका न्यायालयांनी घ्यावी असं आम्हाला कुठेतरी मनातनं हे होतंय. माझा वेळ संपत आलेला आहे. वर्षा काळे, तुम्हाला काहीतरी म्हणायचंय?
नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की सुप्रीम कोर्टाला ॲज इफ की सगळं सुप्रीम कोर्ट एकच आहे अशा प्रकारे बोलू नये. दुसरी गोष्ट अशी, वाक्य वेगवेगळी काढून ऐकीव वाक्यांवर अशा प्रतिक्रिया देणं अयोग्य आहे. आणि मला खूप अगदी स्पष्टपणे असं म्हणायचं आहे की मनजित सिंगांचं कौतुक करू नका. कदाचित लायसन्सेस द्यायला सुरुवात झाली ना तर मनजित सिंग परत लायसन्स पण घेतील आणि डान्सबार सुरू करतील. तर अनाठाई कौतुकं करणं हेही बंद करावं. दुसरं महत्त्वाचं की कायदा काय सांगतो, म्हणजे शेवटचं सुप्रीम कोर्टाचं वाक्य मला सर्वात महत्त्वाचं वाटतं की सरकारी वकिलांना त्यांनी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन बद्दल तुमच्या अशिलांना किंवा सरकारला पूर्ण जाणीव करून द्यावी. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन नाही, पण या सरकारची आता हे- पूर्ण हे वाक्य जबाबदारी आहे. सर्वात मला महत्त्वाचं. म्हणजे आम्हाला कोर्ट, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट काय म्हणतं त्याच्यापेक्षा नाही, या आम्हाला सरकारने करायचं सर्व तेवढं महिलांना केलं. हे बार बंद झालेच पाहिजे आणि ते बंद राहावेत. ते कसे करायचे तो सरकारचा प्रश्न आहे, आमचा नाहीये. तर ते झाले पाहिजे. काही हीच गडबड आहे. मला कुठेतरी असं मनातून वाटतंय, शेवटी मी सुनील राणे तुम्ही तुम्हाला स्पष्ट करा. विनंती करते. तुम्हाला मी तुम्हाला हा शेवटी गुंता विनंती कळतोय. करते की त्यांची जबाबदारी आहे. एक राजकारणी म्हणून जनसामान्यांचा आणि कायद्यावर उदारीकरणाच्या विश्वास काळातले उडवू राजकारणी म्हणून नका. तुम्हाला हा गुंता कळतोय की तुमच्यावर दबाव आहे. विद्याताई म्हणतायत किंवा इतर नाही, नाही, मी सर्वांचा. नाही, अनेक समाजातले अनेक पण ताई, मंडळी, दारू 80-90% आपल्याकडे चालू आहे, जुगार लोकं. चालू आहे, कॅसिनो चालू आहे. एकाच गोष्टीला टार्गेट केल्यामुळे ती कायद्यात अडकली आहे. असं नाही का वाटत तुम्हाला? नाही नाही, असं कायद्यात बंद करायचं तर सगळंच बंद करावं लागेल. बिलकुल नाही, सगळंच बंद करा. काय करायचं ते चांगलंच आहे. दारूबंदी झाली पाहिजे, परंतु होत नाही हेही माहिती आहे. परंतु डान्स बारचा एक जो चांगला निर्णय बंदीचा होता तो कायम राहिला पाहिजे. आणि जर राहिला नाही तर या शेवटी सरकारची सुनील राणे. हे आहे. मला असं वाटतं की दोन्ही बाजूकडनं महिलांचं आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. एका बाजूला वर्षाताई सतत लढतायत, एका बाजूला विद्याताईंच्या पूर्वीच्या सरकारने घातलेली बंदी, आमच्या सरकारने त्याबाबत घेतलेलं धोरण, आमची भूमिका, देसाईजींची पत्रकारितामधली इतक्या वर्षाची त्यांची विचारसरणी, त्यांची पद्धत. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गेल्या 12-15 वर्षाच्या कालावधीतली वर्षाताईंची लढाई असेल, विद्याताईंच्या सरकारने घेतलेली भूमिका असेल, भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आमची भूमिका असेल, मला असं वाटतं की यामध्ये त्या मुलींवर अन्याय होण्याची भूमिका कोणाचीच नाही. याबद्दल तर एकमत आहे. मग त्यांचं पुनर्वसन व्हावं हे सगळ्यांचं म्हणणं आहे. आता त्यामध्ये कोणी समर्थन केलं, कोणी केलं नाही, कोणी काय म्हटलं याच्यामध्ये आपण न जाता दोन्ही बाजूला असलेल्या ह्या दोन्ही महिलांचं मी खरोखर अभिनंदन करतो की दोन्ही बाजूच्या भूमिका स्पष्ट होत्या. आणि त्या स्पष्ट अशा होत्या की विद्याताईंची भूमिका ही बरोबर समाज मनाची भूमिका होती. त्याच बाजूला समोरनं जी भूमिका मांडण्यात आली ती त्या मुलींच्या बाजूची भूमिका होती. मग मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने सुप्रीम कोर्टाचा आदर करून महाराष्ट्र सरकार येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने असा कायदा करेल की या डान्स बार बंदीबाबत किंबहुना नृत्याबाबत येणारं सरकारचं धोरण हे सुस्पष्ट असं असेल आणि त्यामध्ये जनमानसाच्या आधारावर किंवा जनतेच्या आधारावर, जनतेच्या मतांवर आधारित असा निर्णय निश्चितपणे आपण घेऊ. 10 मेला आता आता तारीख ते आहे, असं त्यामुळे आहे. त्यांच्या आत आणि व्हायला मलाही असं पाहिजे. येत आहे याचं कारण 10 सुनील राणे आता सत्ताधारी झाले आहेत हे ते अगदी सिद्ध करतायत. नाही, नाही, 10 हे जे मेला शेवटी बोलले सुप्रीम- ते इतकं बॅलन्सिंग ऍक्ट होतं. ते काँग्रेस इतके वर्ष सुप्रीम या कोर्टात पद्धतीने 10 बोलत मेला होते. तारीख आहे, नाही, त्याच्या आत करा ऐका काहीतरी. ऐका, तात्यासाहेब केळकर आहेत ना, तात्यासाहेब नचिम केळकर, हेही चांगलं तेही चांगलं अशा प्रकारचं जे होतं तशा पण ते प्रकारचं तुम्हाला- सत्ताधारी आहेत, त्यांना तशीच भूमिका घ्यायला याचा अर्थ हवी. असा आहे की अजून काही वर्ष सुनील राणे सत्तेत राहू शकतील, नक्कीच 10-15 वर्ष तरी. ठीक आहे. 15 वर्ष तुमचा आशीर्वाद आम्हाला असावा. 15 ठीक आहे. वर्ष. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, डान्स बार बंदीबाबत राज्य सरकार हटवादीपणा करत आहे का? बघा पडद्यावर. 80% लोक म्हणतात होय राज्य सरकार हटवादीपणा करत आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन, प्रश्न गुंतागुंतीचा आहे. नेहमीच प्रश्न ब्लॅक अँड व्हाईटमध्ये नसतात, त्याला अनेक शेड्स असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथेच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्र वन. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.